सकाळी 9 वाजता खांबा गाडीनं मला संगमनेरला आणून सोडलं. नाशिकला जाणाऱ्या बऱ्याच एसट्या दौडीच्या बसस्टँडवर स्टॉप नसल्यामुळे थांबत नसत. खूप वेळा संगमनेरला बसतानाच कंडक्टरशी हुज्जत घालत बसावं लागायचं. आज मी संगमनेरहून बसतानाच बसस्टँडच्या समोर PWDच्या ऑफिससमोर उभं राहून नाशिककडं जाणारा दुधाचा टँकर पकडला. एसटीपेक्षा कमी तिकीट लागायचं आणि प्रवासी वाहतुकीच्या एसटी महामंडळाच्या नजरेत उपेक्षित राहिलेल्या माझ्या मामाच्या दोडी गावात या साऱ्या खाजगी बसेस गाड्या थांबायच्या. नंतर एसटी महामंडळ तोट्यात चाललं म्हणून हात दाखवा, गाडी थांबवा असं फरमान काढण्यात आलं, पण कंडक्टरबरोबर बाचाबाची होतच असायची. 10वीची परीक्षा यावर्षी दिली तरी दिसायला मी 6वी-7वीचाच विद्यार्थी वाटायचो. अगदी मागच्या वर्षापर्यंत एसटीत बसल्यानंतर मी तिकीट काढेपर्यंत एकदम अंग चोरून बसायचो. कंडक्टर जवळ यायचा तेव्हा मी ज्या कोणाबरोबर असेन तो माझा हाफ तिकीट मागायचा. कंडक्टर माझ्याकडं तिरप्या नजरेनं बघत, कितवीला जातो रे तू, बराच मोठा दिसतोस असं विचारायचा. तिकिटाचे अर्धे पैसे वाचावेत यासाठी मी बऱ्याचदा कमी वर्ग सांगायचो. त्यामुळे ही खाजगी वाहतूक खूप चांगलं देऊन गेली. फक्त दाटीवाटी करून बसावं लागे. ड्रायव्हर म्हणेल तसं सरकावं लागे. कधीकधी लहान म्हणून गरम बॉनेटवर बसण्याची सुद्धा वेळ माझ्यावर यायची. सकाळ संध्याकाळची वेळ असेल तर ठीक, नाही तर दुपारी चालू गाडीत त्या बॉनेटवर जगातली कुठलीही व्यक्ती 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसू शकत नव्हती. दरम्यान संगमनेरहून सीटांची चढ उतार करत गाडी अर्ध्या पाऊण तासात दोडीला येऊन पोचली. 2-2.5 महिन्यांनंतर मी माझ्या कर्मभूमीत आलो होतो. रस्त्यावरूनच महादेवाला हात जोडून शाळेच्या कोपऱ्यावर येऊन पोचलो. दुपारचे 12-12:30 वाजले असतील. गावात एकदम शुकशुकाट होता. शाळा भरल्यामुळे थोडाफार किलबिलाट सुरू होता. दोडीकडं अजून पावसाचा अजिबात पत्ता नव्हता. साधी ढेकळंसुद्धा फुटली नव्हती. त्या मनानं खांब्याला बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. समोरच काशी आईच्या मंदिरात किसन मामा बसलेला होता. मला बघितल्यावर हसत, काय निवृत्ती आला का, 10वीला होता ना तू यावर्षी, त्यांनी विचारलं. हां मामा, आता निकाले म्हणून आलो आहे असं म्हणून मी मळ्याकडे निघालो. किसन मामा माझा चुलत मामा, पण त्यानं सख्यासारखाच जीव लावला. एकदा असंच 6वी-7वीला असताना शाळा सुटल्यावर गावातल्या पोरांनी माझ्यावर दादागिरी केली. ते 5-6 जण आणि मी दगडूबाबाचा राजू इकडून येत होतो. बाचाबाचीमधून भांडण धराधरीत रूपांतर झालं. मला 2-4 टोलेही पडले. एकानं राजूची गच्ची पकडली, त्यामुळे त्याच्या शर्टाचा खिसा फाटला. तेवढ्यात किशन मामा देवासारखा तिथं दिसला. मग काय, ते सगळे धूम पळून गेले. सप पावलं टाकत मी मळ्याचा रस्ता धरला. पाऊस न पडल्यामुळे अजूनही सगळी वावरं खाटीच होती. दुपारी एकदम भकास दिसत होतं. त्यामुळे गावकुसाच्या बाहेर निघाल्यानंतर पुढे शेळक्याचे बाजीबाबा दिसले. त्यांना जोरात आरोळी देत, ओ बाबा येऊ द्या मला असं म्हटलं. बाबानं थांबून घेतलं. बाजीबाबा म्हणजे माझ्या दादाचे लहानपणापासूनचे जिवलग मित्र. जवळ गेल्यावर, अरे ना आता तू आहे का, कधी आता आला काय तुझ्या गावाकडून, त्यांनी विचारलं. हां आत्ताच आलो बाबा, गाडीतनं उतरून हे असंच रस्त्याला लागलो आहे. मी म्हणालो, मॅट्रिकला होता ना निवृत्ती तू औंदा, झाली बुवा शाळा तू ही राळ्या पाळ्यातनं एकदाची. बोलत बोलत आम्ही निघालो. डफड्याच्या माळावरनं मामाचं कौलारू घर दिसायला लागलं. चारी जवळ आल्यावर बाजीबाबा पुढं निघून गेला. शेजारच्या दादा हैबतीच्या वावरात दादानं शेळा सोडल्या होत्या. हातात वायरची पिशवी, डोक्यावर गांधी टोपी. असं चारीनं कुणीतरी घराकडे येताना दादानं पाहिलं. उन्हामुळं कपाळावर हात ठेवत त्याने मला निहाळलं. दादाला लांबचं जरा कमी दिसायचं, पण त्याचे ठोकताळे कधीच चुकायचे नाहीत. मी याचा अंदाज घेत हातातली काठी बाभळी खालून वर करत त्यांनी मला इशारा केला. मीही हात वर करून आलो रे दादा अशी आरोळी देऊन टाकली. 2-3 महिन्यांपासून माझा दादा एकटाच असल्यामुळे दादानं बळच करमून घेतलं होतं. मी आल्यामुळे दादाला जरा बरं वाटलं होतं. कधी निघाला होता खांबा गाडीनं, त्यावर मी मान डोलवली. तिथून पुढं आलो दुधाच्या टँकरमध्ये 5 रुपयात. चांगलं झालं भेटला टँकर तर टँकर. घे जेवून घे आता. टोपल्यात भाकऱ्या असतील, भगुल्यात मुगाचं मेदकं केलं आहे तुझ्या मामीनं.
तोंडी लावाय लोणचं घे मडक्यातनं. 3-4 दिवस झाले तुझ्या आजीनं घातले त्या मडक्यात. फक्त उपरण्यानं तोंड जसंच्या तसं परत बांधून ठेवू आणि हात खरखाटा घालू नको त्याच्यात. लय झालं तर खाप पहिल्यांदा जास्त काढून घे पिलेटीत. मी नवीन असल्यासारखं दादा मला सांगत सुटला. गप्पा मारता मारता मी जेवण उरकलं. सोपान मामा पेठला ड्युटीवर तर त्रिंबक मामा कल्याणला रेल्वेच्या हमालीवर. मामी सोमनाथ बाबाच्या कचाईकडं कामाला. अशा प्रकारे प्रत्येकाच्या हिल्ल्यावर जो तो गेलेला होता. 2-3 महिन्यात असा काय फरक पडणार होता. सारं जैसे ते सुरू होतं. सोमनाथ बाबाची विहीर बागायत असल्यामुळे उन्हाळ्यातही त्यांच्याकडे कामं असायची. संध्याकाळचे 6 वाजत आले असतील. आणि मामी कामावरनं आल्या. मी आल्यामुळे त्यांनाही आनंद झाला. खांब्याची सगळी खुशाली विचारून घेतली. हातपाय धुवून अंधार पडताच ती हरिपाठ घेऊन बसली. वाचता येत नसूनही तिचा ऐकूनच पाठ झालेला होता. दगडूबाबूच्या राजाचा मोठा भाऊ चिंतामण घराजवळून जाताना दिसला. मी राजूचा बेंच पार्टनर असल्यानं त्यानं माझी कधी आला रे निवृत्ती इकडं विचारपूस केली. आता चालू चिंतामण मामा. उद्या राजूला लवकर माझ्याकडं पाठवून दे. आम्ही दोघं जाऊ बरोबर शाळेत. मी त्याला लगेच सांगूनही टाकलं. लहानपणापासून आम्ही बरोबर शाळेत जायचो. त्यात कधीही खंड पडलेला नव्हता. तेव्हा शेवटच्या दिवशीसुद्धा आम्ही बरोबरच शाळेत जाणार हे नक्की होतं. जोडी खूप पक्की होती आमची. जेवणानंतर दादा आणि माझा अंथरूण बाहेर खळ्याजवळ शेजारी टाकलं. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन साऱ्या मित्रांच्या गाठीभेटी घ्यायच्या होत्या. शाळकरी म्हणून आमची उद्याची ती भेट अखेरची होती. कल्याणवरून त्रिंबक मामा रात्री कधीतरी आला होता. सकाळी उठल्यावर काय मग निवृत्ती कधी आला, निकाल कधी आहे तुझा. हमाली धंद्यात असल्यामुळे त्याची काही चूक नव्हती. माझा निकाल कधी आणि काय हे बघायला सवडच नव्हती त्यांना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाठीवर बोजा उचलणं आणि संध्याकाळी दमल्यानंतर ती पाठ रात्री कधीतरी धरणीला टेकवणं. दुसऱ्या दिवशी उठलं की पुन्हा तेच. इथं मी कितीतरी वर्ष राहत होतो. मनानंच आपला अभ्यास करणं, चांगल्या मित्रांबरोबर राहून आपलं हित साधणं, या गोष्टी मी मामाच्या या हालाखीच्या परिस्थितीमुळे लवकर आत्मसात करून घेतल्या होत्या. शेवटी आज त्याचं काय फलित मिळतंय याकडे सगळं लक्ष लागलेलं होतं. लहान मामीनी आणि मी सकाळी उठून विहिरीवरनं पाण्याच्या 5-7 केपा केल्या. सरू मामीनं स्वयंपाक सुरू केला. दादानं सकाळी शेळ्या सोडल्या होत्या. आंघोळ करून लवकर तयार झालो. जेवण उरकता 10-10:30 वाजून गेले होते. त्रिंबक मामाचं कांद्याच्या मार्केटमध्ये काहीतरी काम होतं म्हणून तो गावात निघाला. मी आहे गावात, निकाल लागल्यावर मला येऊन सांग तिकडं, असं जाता सांगून गेला. मामाची जुन्या काळात मॅट्रिक झाल्यामुळे मामाला तिचं महत्त्व होतं. मी दगडूबाबाच्या राजाची बराच वेळ वाट बघत बसलो. तेवढ्यात तो चारीनं खालून येताना दिसला. दादा आला बरं का राजा. माझ्या तोंडून शब्द निघाले. तो जवळ येताच, काय रे फरफट्या, किती केंदूळचं पोर वाट बघतोय तुई. आईला लय कालावाज पोर आहे तू. 12-12:30 वाजून गेले. आता ऐन उन्हाचं जाणार का तुम्ही. आणि तू या सायकलला तर कॅरेज बी नाही. पायी जावं लागेल काय तुम्हाला. दादा बऱ्याच वेळा त्याच्यावर खरपूस शब्दसुमनांचा आसा मारत करत असायचा. त्या दोघांची अशी बरीच उचलटाक चालायची. मी त्यांच्यात कधी पडत नव्हतो. भागा बाबा, आम्ही जातो बरोबर, काय काळजी करू नका. लय ना आता चिकडवड येतो. अरे मी बी त्याचा मामा आहे. निदान आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. आज तरी मला नको तासून काढू. राजू हसल्यावारी दादाला सांगत होता. जा आता हळू. असं म्हणून दादानं आम्हाला परवानगी देऊन टाकली. मला सायकलच्या नळीवर बसावं लागणार होतं. त्यामुळं चारीनं सायकल चालवणं राजूला शक्य नव्हतं. जवळपास अर्धा किलोमीटर पायी गेल्यानंतर पुढं कणकोरी रस्त्याला लागल्याशिवाय सायकलचा उपयोग होणार नव्हता. रस्त्याला लागल्यावर मी पुढे नळीवर बसून गावाकडे निघालो. सायकलला कॅरियरबरोबर घंटी, चेन कवर, ब्रेक अशा बऱ्याच गोष्टी नव्हत्या. पण त्याच्यासाठी ती सायकलच होती. बऱ्याच वेळा हँडलजवळच्या स्प्रिंग तुटलेल्या ब्रेक कांडीचा तो घंटी म्हणून वापर करायचा. तर पुढच्या चाकाचा ब्रेक लावायचा असेल तर हँडल थोडं वाकडं करून त्याचा पाय चपलीसकट त्या चाकाला लावायचा. अशा बऱ्याच शकला माझ्या बेंच पार्टनरकडे होत्या की त्याचा शोध राजूशिवाय जगात कोणी लावू शकत नव्हतं. उतर चढ करत शेवटी 2-2:30 वाजता आम्ही शाळेत येऊन पोहोचलो. आमच्या तुकडीच्या वर्गासमोर बरीच मुलं माझ्या अगोदरच येऊन पोहोचलेली होती. तुकडीचे बरेचसे मित्र पटांगणात दिसत होते. या दोन्ही तुकड्यांची शाळेत कायम अभ्यासाची टसल चालायची.
आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही सारे एक असा मनोभाव ठेवून एकमेकांशी बोलत होतो. तेवढ्यात पाण्याच्या टाकीकडनं राजू बैरागीनं आम्हाला आवाज देऊन बोलवलं. आम्ही तिकडे पळत गेलो. त्यांनी नवीनच अटकल काढली होती. बस स्टँडवर कोणीतरी एका कागदावर पूर्ण तालुक्याचा निकाल आणला होता. आपण फक्त आपला नंबर सांगायचा. त्याच्यापुढे एकूण मार्क लिहिलेले होते. पण यात खरेपणा किती ही शंका होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 88% मार्क मिळवून सानप गुरुजींचा प्राणेश शाळेत पहिला आला होता. तो कायम पहिला यायचा. त्यामुळे आमचा त्या निकालावर बऱ्यापैकी विश्वास बसला. मी एका कागदाच्या तुकड्यावर माझा नंबर लिहून आणला होता. ती चिठ्ठी खिशातून काढून मी बेंच पार्टनर राजू आव्हाडाकडे दिली. माझी काही तिकडं जाऊन मार्क बघण्याची हिंमत होत नव्हती. बऱ्याच लांब अंतरावर मी उभा राहिलो. तिथेही गर्दी खूप झाली होती. 5 मिनिटांनंतर त्या गर्दीतून वाट काढत कागदाची चिठ्ठी बघत बघत राजू माझ्याजवळ आला. अरे मित्रा, घे हातात हात. त्याच्या हातातून चिठ्ठी घेतली. त्यानं माझ्या नावासमोर 559 मार्क लिहिलेले होते. राजूनंच गणित करून मला सांगितलं, अरे 79.85% मार्क पडले भाऊ तुला. शेवटी एकदाचं डिस्टिंक्शन मिळालं, पण अधिकृत निकाल मिळणं बाकी होतं. विषयवार मार्क शाळेतच कळणार होते. रस्त्यावर पाहिलेल्या या अनधिकृत निकालाला शंकेची किनार होतीच. माझा बेंच पार्टनर राजूला 78% मिळालेले होते. थोड्याफार फरकानं सारेच मागे पुढे होतो. 4:30 वाजले असतील. शाळा सुटायला अजून अवधी होता. आनंदी मनानं आम्ही सगळे शाळेकडे निघून आलो. तोपर्यंत सहाणे सरांनी फळ्यावर पहिल्या 5 विद्यार्थ्यांची नावं लिहिलेली होती. 1 प्राणेश गंगाधर सानप 88%. 2 अनिता नामदेव गामणे 86%. 3 राजेंद्र नामदेव इलग 84%. 4 निवृत्ती सयाजी जोरी 79.85%. आणि 5 बाबासाहेब निवृत्ती शिंदे 79%. दरवर्षी मागच्या मॅट्रिकचे निकाल बघताना माझं नाव कधी असं बोर्डावर लागल का असा विचार माझ्या मनात लहानपणापासून बऱ्याचदा यायचा. शेवटी आज तो योग आला होता. अखेर त्या दिवशी माझी शालांत मशाल त्या फळ्यावर पेटलेली होती. मामाच्या खानदानातलं पहिलं नाव तिथे झळकलेलं होतं. इतर 4 नावं दोडीचीच होती. त्या 5 मुलांमध्ये माझं चौथं का असेना, पण त्यात थोडं वेगळे पण होतं. ते म्हणजे माझ्या मागं शिक्षणासाठी धडपड करणारे दोन्ही मामा हमाल, तर आणि दादा यांच्यासारखे अडाणी आजी आजोबा होते. रोज मला भाकरी थापून घालणाऱ्या दोन्ही मामींचं सुद्धा यात खूप मोठं योगदान होतं. शेवटी फळ्यावरचं माझं नाव बघून माझेही डोळे भरून आले. निकालाचा कागद हातात आल्यावर आम्ही मित्रपरिवारानं गप्पा मारून ज्याची त्याची पुढची दिशा एकमेकांना सांगितली. मी संगमनेरला ज्ञानमातेला क्रॉप प्रोडक्शन म्हणजे ॲग्रिकल्चर विषय घेणार असल्याचं सगळ्यांना सांगून टाकलं. यावर्षी दोडीला नवीनच सायन्सचा वर्ग सुरू होणार होता. त्यामुळे बाकीचे सर्वजण दोडीतच 11वी सायन्सला ॲडमिशन घेणार होते. मला दोडीला आता अजिबात थांबायचं नसल्यामुळे मी ॲग्रिकल्चरच्या नावाखाली दोडी सोडण्याचा निर्णय घेतला. तसाच मार्केटसमोर गेलो. त्र्यंबक मामाला जाऊन मार्कशीट दाखवलं. त्यांनी पाठीवरनं हात फिरवून शाबासकी दिली. संध्याकाळी घरी आलो तर दादा माझी वाटच बघत होता. गेल्या गेल्या, काय झालं रे निवृत्ती, किती पडले मार्क. जवळ जाऊन माझ्या अडाणी दादाचे पहिले पाय पकडले. दादानं दोन्ही हात डोक्यावर ठेवले. आशीर्वाद देत म्हणाला, अरे किती पडले ते तर सांग. दादाला हातातला कागद अक्षर ओळख नसल्यामुळे दाखवून काही उपयोग नव्हता. तेवढ्यात आणि दोन्ही मामीसुद्धा आल्या. मी सगळ्यांकडे कृतज्ञतेनं बघत, दादा 79% पडले म्हणालो. दादाचे सुद्धा डोळे डबडबले. दादानं केलेल्या मेहनतीचं आज चीज झालेलं होतं. सगळ्यांना आनंद झाला होता. मामींनी मला आत्तापर्यंत खाऊ घातलं होतं, त्यामुळे त्यांनी थापलेल्या भाकरी आज सार्थकी लागलेल्या होत्या. कामावरून आल्या आल्या चे सुद्धा पाय धरले. तिच्याच मायेच्या पदराखाली मी जवळपास तिथे एक तप काढलं होतं. माझ्या दोन्ही गालांचा तिने मुका घेतला. बरं झालं माझ्या मथीचं एक पोरगं आता रांकीला लागलं. कोपरीच्या वरच्या चोर खिशात हात घालून दादानं हळूच घडी घातलेली 100 रुपयाची कडक हिरवी नोट उलगडून माझ्या हातात देत आवंढा गिळला. तुझं बक्षीस घे, लय दिवसापासून सांभाळून ठेवलंय.
पण आता बराबर टाईम आणला तू. लहानपणापासनं नुसता 5 पैशापासून 4-8 आण्या पोत तुला दिलं होतं, पण आता तुझ्यासाठी ही माझी पहिली कागदाची नोट आहे. माझी बराच वेळ डोळ्याची पापणीसुद्धा पडली नाही. दादानं दिलेली ती नोट कृतार्थ होऊन मी घेतली. मी या ऋणातनं कधी मुक्त होणार या विचारात मी हा सगळा परिसर डोळे भरून बघत होतो. 10वीचा निकाल घेऊन मी दुसऱ्या दिवशी सकाळी खांब्याकडे रवाना झालो. मळ्यातून गावात येताना शाळेकडे बघत म्हणालो, आता आपली आजपासनं ताटातूट. गेली 10 वर्ष दोडीच्या मराठी आणि माध्यमिक शाळेने मला भरभरून दिलं होतं. त्याची पावती कालच माझ्या हातात मिळाली होती. कधी नव्हे ते तिथल्या बोर्डावर नावसुद्धा झळकलं होतं माझं. त्यामुळे कामावर जाताना त्रिंबक मामासुद्धा ते पाहायला शाळेत जाणार होता. मला संगमनेरहून 4 वाजता वाहण्याचा ट्रक असल्यामुळे मी 1-1.5 वाजता मळ्यातनं निघालो. तोपर्यंत सकाळी सकाळी दगडूबाबाचा राजू, त्याचा भाऊ विलास आणि चिंतामणी यांची भेट घेतली. तिथून तसाच सोमनाथ बाबाच्या घराकडे मोर्चा वळवला. तिथं बाळूमामा, संजू मामा आणि सुरेश मामा यांना पुढची दिशा सांगितली. घरी येता येता मामाच्या मळथडीतल्या आजूबाजूच्या सर्वांना उभ्या उभ्या भेटून घेतलं. जेव्हा जेव्हा नाना आणि अक्का मला भेटायला यायचे तेव्हा ही मंडळी त्यांना चहाला बोलवायचीच. मामाच्या मळथडीतले सगळेजण दुधासारखे एकजीव होते. त्यांच्या वागण्यातून अजिबात वेगळेपणा जाणवत नव्हता. आता याच ऋणातनं मुक्त होऊन मी माझ्या ब्रह्मानंद शाळेकडे बघत पुढे चाललो होतो. तिकडं पाहताना आपोआप खाली मान झुकली. माझा उजवा हात 2दा आपोआप कपाळाकडून छातीकडे खाली वर झाला. माझ्यासारख्या विद्यार्थ्यासाठी तेच खरं मंदिर होतं. पुढं नक्की चांगलं काहीतरी करून दाखवीन असा निर्धार मी शाळेकडे पाहत केला होता. पानसरे सरांसारख्या मातब्बर मराठी शिक्षकाच्या हाताखाली माझं व्याकरण घडलं होतं. सहाणे सरांनी माझ्याकडनं सामान्य ज्ञानाचे धडे गिरवून घेतले होते. त्याचबरोबर थोडीफार वक्तृत्वकलाही शिकवली होती. माझ्या सुंदर हस्ताक्षरासाठी आणि शुद्ध लेखनासाठी पानसरे आबा आणि सहाणे सरांशिवाय कुणीही जबाबदार नाही. गाडे मॅडम आणि बंजारी सरांनी भूगोल इतिहास शिकून पूर्ण जगाची, देशाची आणि राज्याची सोप्या भाषेत ओळख करून दिली. जगातल्या सर्व नद्या, पर्वत, शिखरं, सागर या सगळ्या गोष्टी नकाशावर पुन्हा पुन्हा गिरवून घेतल्या होत्या. डोंगरे सरांनी घातांकाप्रमाणे आपले गुण कसे वाढवायचे, सरळ व्याजाप्रमाणे आयुष्य कसं जगायचं, चक्रवाढ व्याजाप्रमाणे आनंद कसा वाढवायचा, आनंदाची बेरीज, चांगल्या गुणांचा गुणाकार, स्वार्थाचा भागाकार, अहंकार आणि गर्व यांची वजाबाकी, भविष्यातल्या आपल्या जीवनात केलेल्या व्यापारात नफा तोटा कसा मिळवायचा या साऱ्या बारीक सारीक गोष्टी माझ्या डोक्यातल्या गणिताच्या कप्प्यात घातल्या होत्या. दिघे सरांनी लायकेन आणि ट्रायकोर्निफा यांचं सहजीवन जीवनात कसं असतं यापासून सर्व जीवजंतूंची ओळख आम्हाला करून दिली होती. सानप सरांनी मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीपासून सर्व रासायनिक अभिक्रिया आम्हाला प्रयोगातनं दाखवल्या होत्या. घुले सरांनी बारीक सारीक भौतिकशास्त्रातले प्रयोग प्रकाशाच्या वेगानं आमच्या डोक्यात घुसवले होते. परशुराम मॅडम आणि ढगे सरांनी हिंदी राष्ट्रीय भाषा अगदी दिलखुलासपणे आम्हासमोर विशद करून ठेवली होती. भविष्यात तुम्ही कोणत्याही राज्यात गेला तरी संवादाची अडचण नको हे त्यांचं आम्हाला कायम सांगणं असायचं. इंग्रजीत आम्हाला पाटेकर सर, दारोळे सर आणि गीते सरांनी चांगलं प्रभुत्व मिळवून दिलं होतं. त्यामुळे परकीय भाषेशी आम्ही सगळे एकरूप झालो होतो. एखाद्या वर्गावर शिक्षक नसतील तर प्राचार्य वाकचौरे सर येऊन गणिताच्या युक्त्या आणि सूत्र आम्हाला त्यांच्या विनोदी शैलीनं शिकवायचे. बेशिस्तीला त्यांच्याकडे अजिबात थारा नव्हता. त्यामुळेच माझी ही ब्रह्मानंद शाळा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चिली जात होती. मी आज या शाळेचा माजी विद्यार्थी झालोय असा विचार करत जड अंतःकरणानं तिथून पुढे बसस्टँडकडे निघून गेलो. थोड्याच वेळात महिंद्र कंपनीच्या नवीन 10-15 जीप एकामागून एक येताना दिसल्या. त्यापैकी एका गाडीत बसून शेवटी संगमनेर बसस्टँडच्या अलीकडे PWD ऑफिससमोर उतरलो. दुपारचे 2-2:30 वाजले असतील. या ऑफिससमोर केरळ्यांच्या नारळाच्या रोपांचा ट्रक उतरलेला होता. दादानं दिलेली 100 रुपयाची नोट खिशात होती. त्या केरळी माणसाबरोबर चर्चा करून 2 चांगली रोपं 50 रुपयात ठरवली. 100ची ती नोट देताना देवाला प्रार्थना केली, माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. ही नोट नेहमी दिसावी यासाठी हा मार्ग मी अवलंबलाय. यात मला भरभरून यश दे हीच प्रार्थना.
2 हातात 2 रोपं घेऊन जोशीच्या दुकानासमोर येऊन थांबलो. त्या दुकानातून उरलेल्या पैशाचे पेढे घेतले आणि सरळ कमल पेट्रोल पंप गाठला आणि रशिक शेठच्या गाडीत येऊन बसलो. बरोबर 4 वाजता वाणीबाबाचा ट्रक खांब्याच्या दिशेकडे निघाला. ही गाडी खांबा, वरवंडी, कुंभारवाडी, चौधरवाडी, खरशिंदे, पानोडी या गावांची जीवनवाहिनी होती. सकाळी बरोबर 7 वाजता संगमनेरकडे निघणार आणि दुपारी 4 वाजता कमल पेट्रोल पंपावरनं खांब्याकडे निघणार हे ठरलेलं होतं. शेतकऱ्यांनी मार्केटला सकाळी टमाटे भरून आणलेल्या जाळ्या संध्याकाळी रिकाम्या झालेल्या होत्या. त्या सोडायला गाडी थेट कोळेवाडीला जाणार होती. त्यामुळे मी सरळ मळ्यात जाऊन उतरलो. भामा अक्की माझी वाटच बघत होती. निकालाच्या दुसऱ्या दिवशी वाण्याच्या गाडीनं येणार हे माझं पक्क ठरलेलं होतं. गाडीतून खाली उतरताच किती पडले मग मार्कशीट हातात घेत भामा अक्कीनं मला विचारलं. तिच्या मागल्या वर्षीच्या मार्कांपेक्षा हे जवळपास 1.5 पट जास्त होते. आमच्या गावात कोणालाही अजून एवढे मार्क मिळालेले नव्हते. साहजिक तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. 6 वाजून गेले असतील. तिने वावरात असलेल्या अक्काला आरोळे देऊन, आता बस करा, नेवरती आलाय घरी, या लवकर पेढे खायला, असं म्हणून ती शेजारी भाऊबंदांच्या घरी मार्कशीट दाखवायला गेली. संध्याकाळी नाना, दत्ता, अक्का असे आम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे एकत्र जेवायला बसलो. सगळ्यांना आनंद झाला होता. मीही बक्षिसाच्या पैशातल्या पेढ्यांनी त्यांचं तोंड गोड केलं होतं. नाना बसल्या बसल्या आता पुढं कसं हा विचार करता करता माझ्याकडे बघत, परवा तू आणि रामदास त्याच्या मोटरसायकलवर जा संगमनेश्वरला ज्ञानमातेमध्ये. परत उशीर झाला तर हातानं अडचण. ॲडमिशन मिळालं नाही तर समजा अवघड होऊन बसन. यापेक्षा जाऊनच या एकदा तापल्या. कालच मी रामदासला तसं सांगितलंय. बाकी तिथल्या समध्या गोष्टीची त्याला माहिती आहे. त्यांनी काळजीपूर्वक सांगितलं. रामदास भाऊ हा माझा चुलत भाऊ. 11वी 12वीला संगमनेरच्या ज्ञानमातेतच शिकायला होता. नोकरीच्या नादी न लागला. पुढं त्याने कृषी सेवा केंद्राच्या व्यवसायात जम बसवला. 11वीला क्रॉप प्रोडक्शन विषय घ्यायचा हे माझं नक्की झालं होतं. मला BSc ॲग्रीच करायचं होतं. कारण BSc ॲग्री झालेला त्या काळचा प्रत्येकजण मोठ्या पदावर गेलेला दिसायचा. बरेच मोठे अधिकारीसुद्धा BSc ॲग्री झालेले मी ऐकले होते. त्यांचा त्यावेळचा रुबाब आणि दिमतीला सगळं काही बघून क्षणार्धात माझा कल तिकडे वळला होता. जेवणानंतर अंथरुणात पडून सर्व काही उद्या ठरवू असं मनाशी ठरवून मी झोपी गेलो. सकाळी लवकर उठून मी आणि दत्तानं मोटारीचं पाणी पाडायचं तिथं बाऱ्याच्या जवळच बांधाला 15-20 फुटाच्या अंतरावर 2 खड्डे घेतले. त्यात पुढच्या भविष्यकाळाचा उद्देश ठेवून 2 कल्पवृक्षांचं रोपण केलं. भामा अक्कीने त्यात पाणी आणून घातलं. आजही माझ्या दादानं दिलेल्या बक्षिसाची त्या कल्पतरूकडे बघताना रोज आठवण येते. त्या 2 वृक्षांनी मला आणि घरच्यांना भरभरून दिलं. दादानं माझ्यासाठी जपून ठेवलेल्या त्या 100 रुपयाच्या नोटेचं सोनं झालेलं होतं. अक्का आणि नानांनी मला शिक्षणाची प्रेरणा दिली होती. याच भावनेतनं दोघांच्या नावाने मी हे 2 कल्पवृक्ष लावले होते. आज माझं शालांत प्रगती पुस्तक माझ्या हातात होतं. झालेली प्रगती सुखावह होती. पुढे याच वृक्षांची फळं, छाया मला आयुष्यभर मिळणार होती. माझ्या उज्ज्वल भविष्याकडे मला नेणारे हेच 2 कल्पवृक्ष शालांत प्रगतीचे साक्षीदार असणार होते. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार.